आणि या किल्ल्याचा इतिहास खूप मोठा आहे, तो आता तुम्हाला मी सांगत नाही. सांगण्याचा उद्देश हा की तुम्हाला या ठिकाणी जो लाल किल्ला दिसत आहे, हा लाल किल्ला आमच्या अर्नाळा किल्ला शाळेतील एका विद्यार्थ्याने बनवलेला आहे आणि त्याने स्वतः प्रयत्न करून आणि त्याला ह्याच्यामध्ये त्याच्या पालकांनी सुद्धा मदत केलेली आहे. आपल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीज मध्ये पालकांची मदत ही घ्यायचीच आहे आणि सुंदर प्रतिकृती, सुंदर मॉडेल या विद्यार्थ्याने या लाल किल्ल्याच्या साहाय्याने बनवलेला आहे. तर तुम्ही पाहत असाल की हुबेहूब जो लाल किल्ला, जो रेड फोर्ट आपण दिल्लीला पाहतो, तो त्याने पुठ्ठ्याच्या साहाय्याने सुंदर प्रतिकृती बनवलेली आहे. तर त्यालाच मी एक दोन प्रश्न विचारते आणि त्याच्याच प्रश्नांची उत्तर आपण ऐकूया. तुझं नाव काय? हितांश. कोणत्या इयत्तेमध्ये आहे तू? इयत्ता 5वी मध्ये आहे. तुझ्या शाळेचं नाव सांग मोठ्याने. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अर्नाळा किल्ला. छान. हा तू कोणता किल्ला बनवलेला आहे? लाल किल्ला. लाल किल्ला बनवलेला आहे, ज्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? रेड फोर्ट म्हणतो. व्हेरी गुड. आता हा जो एवढा सुंदर तू किल्ला बनवलेला आहे, हा किल्ला बनवण्यासाठी तुला कोणी मदत केली का? हो. कोणी मदत केली? तुझ्या डॅडी, मम्मी पप्पांनी मदत केली. छान. पण हा जो तू लाल किल्ला बनवला, ही बनवण्याची कल्पना तुला कुठून आली? सांग सगळ्यांना, कुठून आली कल्पना? समोर बघ. हा. तो म्हणतोय की मी YouTube मध्ये लाल किल्ला बघितला जो दिल्लीला आहे आणि मग माझ्या मनामध्ये कल्पना सुचली की हा जो लाल किल्ला आहे, हा लाल किल्ला आपण बनवू शकतो. मग हे जे साहित्य आहे, हे साहित्य तू कुठून आणलं? तो म्हणतो की जे कार्ड पेपर असतात, कार्डबोर्ड असतात, त्याच्या घरामध्ये आणलेले होते आणि त्याने ते त्याचं कटिंग केलं आणि आपल्या कल्पनेने आणि YouTubeच्या साहाय्याने ही सुंदर लाल किल्ल्याची प्रतिमा बनवलेली आहे. बघा, आपल्या मुलांमध्ये पुष्कळ असे वेगवेगळे गुण असतात, पण ते गुण आत्मसात करण्यासाठी शिक्षकांनी आणि पालकांनी सुद्धा त्याला काय दिलं पाहिजे? प्रोत्साहन दिलं पाहिजे. प्रोत्साहन जोपर्यंत मुलांना मिळत नाही तोपर्यंत असे